नमो बुद्धाय. जय हिंद. सगळ्यांचं स्वागत आहे. आश्चर्य आश्चर्य या गोष्टीचं आहे का बाकी तर ठीक आहे, कारण का बाकी समाज, बाकी लोक, दुनियादारी ही दुश्मनच आहे. कारण का त्यांना नाही वाटत बाबासाहेबांचे विचार, बाबासाहेबांच्या अधिकार, बाबासाहेबांच्या संविधानावर देश चालायला पाहिजे म्हणून. पण आपल्या समाजाला पण नाही ना त्या गोष्टीची जाणीव नाही. कारण समाजाला माहीत आहे आणि हे पण चांगल्या रीतीने बाबाविषयी एकही शब्द चुकीचा सुद्धा ऐकून घ्यायची आपल्या समाजातल्या कोणत्याही व्यक्तीची मानसिकता राहत नाही. बाबासाहेबांविषयी चुकीचं ऐकून घेण्याची सहन नाही होत. मग त्याच रक्तावर आपण कसा आरोप लावतो बाबा, हे आणखी महत्त्वाचं आहे की नाही. आश्चर्याची गोष्ट आहे. म्हणजे बाबासाहेबांसाठी काही करायला तयार आहे. बाबासाहेबांविषयी एक शब्दही चुकीचा ऐकून घ्यायची तयारी नाही आपल्या समाजाची. पण त्या रस्त्यावर मात्र बोट उचलायला आपण मागे पुढेच पाहत नाही. महत्त्वाचं तर हे आहे, समाजाच्या आणि मागासवर्गीयांनी डोळे झाकून त्या रक्तावर विश्वास ठेवायला हवा आणि पुरावे बघायचे आहे ना, की बाळासाहेब आंबेडकर, श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी काय केलं. तर आता प्रत्येकाकडे मोबाईल आहेच, नेट आहेच. त्यांनी समाजासाठी, मागासवर्गीयासाठी काय काय केलं ह्या गोष्टी आपल्याला माहीत पडेल. महत्त्वाचं मग ते तर खूप लांबची गोष्ट आहे. फक्त एवढंच म्हणायला हवं का आपले बाबासाहेबांचं रक्त आहे, हेच खूप झालं आपल्यासाठी, खूप झालं. आणि आत्ताही दुसरी गोष्ट की आता जो आरक्षणाचा जो भाग आहे ना, ऑलरेडी या लोकांनी, सत्तेत असणाऱ्या लोकांनी, बाळासाहेब वारंवार सांगत आहे, ओरडू सांगत आहे, विश्वास ठेवा सगळ्यांनी, की आरक्षणाची अशा प्रकारची तरतूद केली की एका व्यक्तीला, कुटुंबातल्या एका व्यक्तीला जर आरक्षणाचा लाभ मिळाला ना, प्रत्येक कुटुंब आरक्षणाच्या बाहेर जात आहे. आणि त्याची लढाई लढेल तर फक्त बाळासाहेब आंबेडकरच लढणार आहे, ना की कोणी येणार आहे. ना पक्षातील कोणते काँग्रेसचं येणार आहे, ना BJPचं, ना शिवसेना, ना राष्ट्रवादी. यांना पहिलेच आरक्षण नको आहे, तर ते कुठे आपल्या आरक्षणासाठी हे करणार आहे. बाळासाहेब आंबेडकरच एकमेव असा व्यक्ती आहे, असा देव आहे आपल्याला व्यक्ती म्हणण्याऐवजी. कारण का आता बाबासाहेबांनंतर आपला बाप म्हटलं तर, आपला देव म्हटलं तर फक्त बाळासाहेब आंबेडकरच आहे. वारंवार ओरडू सांगत आहेत तेव्हा समजून घ्या बहीण भावांनो. नाही तर नंतर आपल्याला बाळासाहेब आंबेडकर येणार नाहीत बाप बनून. बाबासाहेबांनी ज्या तरतुदी केल्या त्या वाचवण्यासाठी, त्या हे करण्यासाठी, आहेत तसं राहू देण्यासाठी, कुठलीही अपेक्षा न करता आणि कुठलेही त्यांच्या नावाचा त्यांनी कुठेही मोठेपणा न दाखवता त्यांची कामं त्यांनी केलेली आहे. आपल्याकडे मोबाईल आहे, इंटरनेट आहे, सगळ्या सुविधा आहे, बघा. पण प्लीज बाबासाहेबाच्या रक्तावर बोट उचलण्याऐवजी त्यांना सपोर्ट करा. आणि ते सपोर्ट बाळासाहेब आंबेडकरांना सपोर्ट नाही आहे, तो आपल्यालाच सपोर्ट होण्यासारखा आहे. आणि मी एक बाबासाहेबांमुळे स्वाभिमानानं जगत आहे, ट्रस्टीनं जगत आहे, हेच माझ्यासाठी खूप आहे. तर कमीत कमी आहे ना, जे बाळासाहेब आंबेडकर म्हणतात ना, तर खरंच एक वेळा तर तुम्ही डोळे झाकून त्यांच्यावर विश्वास ठेवा, जेणेकरून त्यांना समोरचं जे बाबासाहेबांनी आपल्यासाठी जे तरतुदी केलेल्या आहेत त्या सांभाळून ठेवण्यासाठी त्यांना मदत होईल. तुम्ही इकडे तिकडे जाऊन समजा याच्या त्याच्या मागे जाऊन ओढ देऊन सत्तेत येणारे लोक हे करेल, पण नंतर काय तीर मारतात ते आपल्यासाठी, काही नाही ना. मग ते वोट आहे ना, 5 वर्षे कोणी कोणाला विचारणं, फक्त आत्ताच विचारतात, नंतर विचारत नाही. त्याच्यापेक्षा तुमचा वोट वाया गेलं चालते, पण बाळासाहेब आंबेडकरांना द्या की बाबासाहेबांसाठी.
चुकली तर माफ करा. पण खरं हेच आहे की आता जर आपल्याला ज्या सवलती दिलेल्या आहे आरक्षणाच्या माध्यमातून ते जर गेलं तर परत आपल्यासाठी कोणीही सामोर येऊन आपल्याला हा अधिकार देणारा नाही आहे. त्यासाठी एक लहान बहीण, एक आपली पोरगी म्हणून मी जे काय मला वाटलं ते मी बोलली. काही चुकली असेल तर माफ करा. नमो बुद्धाय. जय हिंद.